ट्युशन एरिया लातूरचा आता डाऊनफॉल चालू झालेला आहे, म्हणजे विद्यार्थी कमी यायला लागले ट्युशन एरियाकडे. याच्यावर तुमचं काय मत? विद्यार्थ्यांना वगैरे आता तसा प्रयत्न करतायत. ट्युशन एरियामध्ये एक CCTV कॅमेरेज लावले होते, पण आता ते CCTV कॅमेरेज काढून टाकले. गावकर सर, ते विद्यार्थ्यांचे सतीश पवार सर, IIB. तुमचा ट्युशन एरिया सोबत एक्सपिरियन्स कसा राहिला? तुमची पण एक अकॅडमी होती तिथे. हो, नाही आता कॉन्ट्रॅक्ट तर आहेतच ते ट्युशन एरियामधल्या सगळ्या ट्युशन्समध्ये. जुने इन्स्टिट्यूट सोडून त्यांनी नवीन इन्स्टिट्यूट जॉईन केलं. मी म्हणलं तुम्हाला तिथं एवढी जास्त सॅलरी होती, तुम्ही हे इन्स्टिट्यूट का जॉईन केलं? तर ते बोलले की सॅलरी फक्त पहिल्या 3 वर्षच टीचर काउंट करतो, तिथनं पुढं प्रेस्टीज किंवा जी रिस्पेक्ट त्याला जी पाहिजे असते ती जर नाही भेटली तर मग तो ते इन्स्टिट्यूट सोडतो. का IIBनी मोठे गावकर सरांनी किंवा विद्यार्थ्यांनी असं कॉन्ट्रॅक्ट करावा? स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने सुसाईड केलं, तर त्याच्याबद्दल थोडं एक्सप्लेनेशन द्या ना. ती केस चालू आहे, त्याच्या संदर्भातली केस आहे म्हणून त्याच्यावरची टिप्पणी जास्त करणं योग्य ठरणार नाही. माझं तुला लातूरचं आणि बारामतीचं कंपॅरिझन केल्यावर काय वाटतं? लाडकी बहीण योजना, आता त्याच्यामध्ये काही बदल करायला लागलेत, लाडकी बहीण योजना बंद होईल असं काहीतरी रुमर्स चालू आहेत. काँग्रेसचे काही नेते त्या योजनेला अपोज करत होते, तर त्यांना उत्तर भेटलंच असेल तुमच्या माध्यमातून? नाही, माझ्या माध्यमातून तर भेटलंय आणि मताच्या माध्यमातून पण भेटलंय. म्हणजे काय, विरोधकांचा आता सुपडा साफ झालेला आहे, त्याच्यामुळं लोकांनी तो मेसेज विरोधकांना दिलेला आहे. सुपडा साफ होणे म्हणजे काय नेमकं? पण माझ्यासारख्या एखाद्या यंग मुलाला पॉलिटिक्समध्ये यायचंय तर कुठनं सुरुवात केली पाहिजे आणि पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे का नाही? रिसेंटली तुमची पोस्ट बघितलेली, तुम्ही देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेलतात. हो, तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला? डिस्क्लेमर, यह पॉडकास्ट एक चर्चा आधारित कार्यक्रम है और किसी भी विशेष राजनीतिक दल या व्यक्ति का पक्ष लेने या प्रचार करने का उद्देश्य नहीं रखता. हम सभी राजनीतिक नेताओं का सम्मान करते हैं, चाहे वे किसी भी दल से जुड़े हों, और उनके समाज और राष्ट्र के प्रति योगदान की सराहना करते हैं. इस एपिसोड में व्यक्त किए गए विचार अतिथि के अपने हैं और जरूरी नहीं कि वे होस्ट या इस प्लेटफॉर्म के विचारों को प्रतिबिंबित करें. हमारा उद्देश्य लातूर की राजनीतिक, सामाजिक और सांस्कृतिक परिस्थितियों पर सार्थक संवाद को बढ़ावा देना है. लातूर, जो अपनी समृद्ध इतिहास, शैक्षणिक उत्कृष्टता और प्रभावशाली नेताओं के लिए जाना जाता है, ने हमेशा अपनी पहचान को मजबूती दी है. इस कंटेंट को जानकारी प्रदान करने, प्रेरणा देने और सम्मानजनक एवं रचनात्मक तरीके से जुड़ने के इरादे से बनाया गया है. नमस्ते लातूरकरांनो, आज हा माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे पॉलिटिशियन सोबत. म्हणजे फर्स्ट आहे? हो, म्हणजे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये मी आधी पॉडकास्ट बनवलेले खूप सारे. अच्छा. पण असं पॉलिटिकल लाईन मध्ये हा पहिला पॉडकास्ट आहे. बरोबर. आज आपल्यासोबत अजित भाई आहेत, जे की लातूरमध्ये जनसंपर्क खूप चांगला आहे. म्हणजे लोकांसाठी लोकप्रिय असे आहेत ते, युथ मध्ये खूप जास्त पॉप्युलर पण आहेत. यांच्यासोबत आज आपण डिस्कस करणार आहोत काही पॉईंट डिस्कस करण्याच्या आधी मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतो पॉडकास्ट मध्ये काय करणार आहे. कारण आज ट्युशन एरियामध्ये भैया अल्कोहोल असेल, ड्रग्स आणि ज्या प्रकारचे गुंडागर्दी, थोड्याफार गोष्टी चालत आहेत, मुलींची छेड काढणे, या सर्व गोष्टींवर आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच आपण पॉलिटिकल पण 1-2 पॉईंट आहेत, जे की म्हणजे मला एका व्यक्तीने सांगितले की भैयांना जाऊन विचार, म्हणजे माझे स्वतःचे नाही त्याच्यामध्ये काय असं. अच्छा, बरं. तर पहिला प्रश्न असा आहे की ट्युशन एरियामध्ये वाढत असणारे जे सिगरेट, ड्रग्स, अल्कोहोल कन्झप्शन बद्दल तुमचा काय विचार आहे? याला कशा प्रकारे थांबवता येईल? विद्यार्थी डायव्हर्ट होत आहेत. होय, आता हा खरं तर फार ज्वलंत प्रश्न आहे आणि म्हणजे ओव्हरऑलच यंगस्टर्स मध्ये हे प्रमाण वाढलेले. म्हणजे तुम्ही कुठल्याही शहरात जर गेलो, पुण्यात जावा, कुठलंही शिक्षण क्षेत्र जिथं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पसरलेलं दिसतं किंवा कोट्यामध्ये जावा, ह्याचं न्यूसन्स आहे सगळीकडेच. आणि तसंच लातूरमध्ये पण आपल्याला दिसतंय. आणि मग मला वाटतं आता पोलीस यंत्रणेनं ह्याचे डीलर्स कुठे आहेत, ह्याचे स्त्रोत कुठे आहेत, ही जी काय एक चेन आहे या सगळ्या गोष्टी संदर्भातली, ती मोडकळीस काढली पाहिजे. अन्यथा एकदा ॲडिक्शनचं प्रमाण विद्यार्थ्यांमधलं लातूरमधल्या जर वाढत गेलं तर हे कमी करणं खूप मोठं चॅलेंज होणार आहे. आणि म्हणून पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती खूप काटेकोरपणे, कठोरपणे काम करण्याची आवश्यकता आहे. हे तितकंच खरं आहे. अरे, तुमची एक डिमांड होती की एम्स, IIT सारखे इन्स्टिट्यूट, कॉलेजेस इथं लातूरमध्ये यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, असे कुठलं मेन रिझन आहे की या गोष्टी लातूरमध्ये येत नाहीत? नाही, मला असं वाटतं की कदाचित पॉलिटिकल इच्छाशक्ती कमी आहे किंवा आपण मागण्यामध्ये कमी पडतो. ते म्हणतात ना की लहान बाळाला सुद्धा रडावं लागते तेव्हा कुठे आई दूध पाजते, तसातला विषय होतोय का असं कधी कधी मला वाटतं. कारण लातूरमध्ये ते सगळंच आहे,
फॉर विच इट डिझर्व टू हॅव एन IIT ऑर एन एम्स. कारण लातूरमधून आपण सतत म्हणतो की शिक्षण क्षेत्रात एवढं लातूर पुढं आहे, शिक्षणाचं एक मोठं हब आहे आणि इथून जवळपास 2,500-3,000 हजार डॉक्टर्स दरवर्षी आपण देतो. आणि मग त्या आधारावर आपण म्हणतोय, या शैक्षणिक देणगीच्या आधारावर आपण म्हणतोय की इथं जर तुम्ही आम्हाला एम्स IIT जर दिलात तर अजून एक मोठं एज्युकेशनल वातावरण लातूरमध्ये होण्यासाठी मदत होईल. आपण जसं 11वी-12वी मध्ये काम करतोय तसं आपण उच्च शिक्षणात सुद्धा एक वेगळा लातूर पॅटर्न अशा संस्था जर इथं आल्या तर बनवू शकतो. ह्या मोठ्या संस्था इथं आल्यानंतर एक तर एक्सपोजर खूप मोठं मिळेल, जिथं की चांगले प्राध्यापक पूर्ण देशभरातून तिथे येतील, त्यांचा संवाद आपल्या लोकल विद्यार्थ्यांशी वाढेल आणि त्याच्यामधून एक खूप चांगलं असं इकोसिस्टम लातूरच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून तयार होईल. आणि म्हणून ते झालं पाहिजे. आणि मला वाटतंय की मागण्यामध्ये आपण कुठं कमी पडतोय का काय, आणि मागणी करत राहणे, त्याचा पाठपुरावा करणे, ताकदीनं मागणी, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं एक दिवस आपल्यापाशी ह्या सगळ्या संस्था येतील असा विश्वास वाटतो. बरोबर बोललेत भैया. कारण ट्युशन एरिया लातूरमध्ये हजारो विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी तिथे येतात. गरीब शेतकऱ्याचे विद्यार्थी तिथे येऊन डॉक्टर बनतात, त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. आणि लातूर एक महाराष्ट्रामध्ये एक एज्युकेशन पॅटर्न म्हणून फेमस आहे. आता तुम्ही बोललात की मागण्यामध्ये कमी पडायला लागलेत, हे नेमके कोण कमी पडायला लागलेत? नाही, आम्ही इथल्या लोकल नेतृत्वालाच आम्ही जबाबदार धरतो. आता इथं समजा अमित भाई असतील, इथं आमदार म्हणून काम करतात, तर माझी अपेक्षा अशी असते की त्यांनी 15 वर्षापासून इथलं नेतृत्व करतायत आणि मंत्री राहिलेले आहेत, 2दा मंत्रीपद त्यांनी भूषवलेली, तिथलं पालकमंत्री मत सुद्धा त्यांच्याकडे होतं आणि एक मराठवाड्याचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं काँग्रेस पक्षामध्ये, अमित देशमुख. हो. आणि म्हणून मग त्यांनी सुद्धा हा पाठपुरावा केला पाहिजे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्म आम्हाला जे आहे उपलब्ध त्याच्यावरती आम्ही सतत ही मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही कशामध्ये पुढाकार घेतलाय की हा डिस्कोर्स तयार झाला पाहिजे, याच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे आपल्या लातूरच्या जनतेमध्ये, आणि मग तिथून तो आवाज मोठा होईल आणि नेत्यांनाही वाटेल की दिस इज व्हॉट दी पीपल ऑफ लातूर वॉन्ट. ती आवश्यकता, ती मागणी, ती नीड पण तयार केली पाहिजे ना. त्या नीड तयार करण्यासाठी आम्ही मांडणी करत असतो. आणि ती नीड जर तयार झाली तर कुठंतरी सगळे जे वरिष्ठ पातळीवरचे नेते त्याची दखल घेतील असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून इथलं जे नेतृत्व आहे ते मागणी करण्यामध्ये असं कुठंतरी कमी पडलं असं आम्हाला वाटतं. नाही, बरोबर आहे. कारण मी नॉन लातूरकर असून पण मला असं वाटतं की लातूरमध्ये एम्स IIT सारखे कॉलेजेस असले पाहिजेत. लातूरने एवढे सारे डॉक्टर्स, इंजिनियर्स घडवलेले आहेत, बट काही पॉलिटिकल इश्यूजमुळे त्या गोष्टी घडत नाहीत. आता अजून एक खूप एक ट्युशन एरियामध्ये अशी अफवा पसरलेली आहे की ट्युशन एरिया लातूरचा आता डाऊनफॉल चालू झालेला आहे, म्हणजे विद्यार्थी कमी यायला लागले ट्युशन एरियाकडे. याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, मला वाटतं की लातूरमध्ये ते अजूनही पोटेन्शियल आहे. लातूरमध्येच ह्या सगळ्या पॅटर्नची सुरुवात झाली. 1970 पासून आपण लातूर पॅटर्न संदर्भात ऐकत आलेलो आहोत. आणि 10वीच्या जेव्हा रिझल्टला महत्व होतं तेव्हा सातत्याने लातूरची मुलं पहिली येथे असं आपण कुठेही गेल्यानंतर ऐकतो. म्हणजे इतकं जुना असा वारसा आहे लातूरच्या शिक्षणाला. आणि म्हणून आज जेव्हा आपण असं ट्युशन एरियामध्ये ऐकतो की लातूरचं जे ट्युशन एरियाचं जे वैभव आहे त्याच्यात आता डाऊनफॉल चालू आहे, त्याची कारण अनेक आहेत की मोठे मोठे प्लेयर्स ह्या सेगमेंटमध्ये आलेले आहेत. जसं फिजिक्सवाला असेल किंवा आकाश इन्स्टिट्यूट सुरुवातीला मोठ्या प्रमाणात काम करतं, म्हणजे आता ॲलन आहे, असे बरेच नॅशनल प्लेयर्स आता ह्या सेगमेंटमध्ये आपण आलेले पाहतोय. आणि ते लातूरमध्येच नाहीत तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आता त्यांनी आपले ब्रांचेस ओपन केलेले आहेत आणि आपल्या लोकांनी सुद्धा इतर जिल्ह्यांमध्ये विस्तार केलेला आहे. आणि म्हणून काय झालंय की जो व्यक्ती आता समजा कोल्हापूरमधून इथे येत होता त्याला आता कोल्हापूरमध्येच ते सगळं मिळू लागले आणि त्याच्यामुळं काही प्रमाणात तरी विद्यार्थी तिथे थांबणार ह्यात काही शंका नाहीये. असंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाल्या कारणानं मला वाटतं तो जो खूप मोठा फ्लो आपल्याला लातूरला येताना आपण पाहत होतो त्याच्यामध्ये थोडंसं
कमी झाल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि दुसरी मला वाटते गोष्ट अशी आहे की लातूरमध्ये नीटचं प्रमाण खूप जास्त आहे. आपण IIT वरती तेवढं काही मोठं असं सिस्टम तयार करू शकलो नाही, म्हणजे त्याच्यावरती काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आपण पाहतोय याच्या कारणानं तो फ्लो थोडाफार कमी झालेला आहे. परंतु पुन्हा जर आपल्याला पुढे यायचं असेल तर IIT संदर्भात काहीतरी विशेष काम झालं पाहिजे, जसं विद्याराधना वगैरे आता तसा प्रयत्न करतायत. मग मोठेगावकर सर पण मोठ्या प्रमाणात विस्तार करून पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये काम करतायत. परंतु दॅट इज द रियालिटी ऑफ दॅट बिझनेस. त्यांनी नाही विस्तार केला तर दुसरे करणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना पर्याय नसल्या कारणानं त्यांनी विस्तार केलाय, ती चांगलीच गोष्ट आहे. पण लातूरवर अधिक भर असावा असं आम्हाला लातूरकर म्हणून वाटतं. म्हणून आता जरी विद्यार्थी कमी झाले असतील, नीटचा तो प्रकार झाला, ते पेपर लीकचा, आणि मग त्याचा परिणाम रिपीटर्स ऍडमिशन वरती सुद्धा झाला. आणि म्हणून अशी छोटे छोटे जे विषय होत असतात ते अक्युमुलेट होतात आणि त्याचा एक इम्पॅक्ट ऍडमिशन प्रोसेसवरती होतात. आता तुम्ही पहिला प्रश्न काय विचारला की इथं ड्रग्सचं प्रमाण, इथं दारूचं प्रमाण, इथं व्यसनाधीनता वाढतेय, आणि दॅट ऑल्सो हॅज अन इम्पॅक्ट ऑन पेरेंट्स सायकॉलॉजी. मग त्यांना असं वाटतं अरे तिथे गेल्यानंतर मुलं असं होत आहेत, मग आम्ही कशाला पाठवा. तर एखाद्या गावातल्या समजा बीडच्या मुलाला वाटत असेल की लातूरला यावं, जवळ आहे, आणि त्याच्या पालकाला असं वाटलं नको, तिथलं वातावरण आता तसं काही पहिल्यासारखं राहिलं नाही. ह्या सगळ्या गोष्टीवरती वर्क जर आपण केलं तर मला वाटते पुन्हा एकदा ते ट्युशन एरियाचं ते वैभव येऊ शकतं. आणि शहराच्या दृष्टिकोनातून पण विचार केला पाहिजे. जसं मी पुढारी आहे, मी एक राजकारणी आहे, आय शुड ऑल्सो असिस्ट इन दॅट प्रोसेस. म्हणजे मी सुद्धा त्याचा एक म्हणजे कॉन्ट्रीब्युटर आहे. अशा पद्धतीनं शहरामध्ये सुद्धा काम झालं पाहिजे. सिक्युरिटीच्या दृष्टीनं, ट्रॅफिकच्या दृष्टीनं, स्वच्छतेच्या दृष्टीनं, पाण्याच्या दृष्टीनं, रोडच्या, गटारीच्या, हे जे सर्व प्राथमिक जी व्यवस्था लावली पाहिजे शहरामध्ये, त्याच्या संदर्भात पण पुढाऱ्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे, नागरिकांनी सजग झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी क्युम्युलेटिव्ह त्याचा इफेक्ट चांगल्या ऍडमिशन मध्ये होतो असं मला वाटतं. बरोबर आहे भैया. सगळ्यांनी जर कोलॅबोरेटिव्हली वर्क केलं, म्हणजे तिथल्या ट्युशन एरियामधले मोठेगावकर सर, ते विद्याराधनाचे सतीश पवार सर, IIB, ह्या तिन्ही इन्स्टिट्यूटने जर चांगलं तिथल्या एरिया पुरतं जर त्यांचं काम केलं, आता ह्याला पॉलिटिकली पण तुम्ही करू शकता. पण आता तिथं काय झालंय सर, ट्युशन एरियामध्ये एक CCTV कॅमेरेज लावले होते, बट आता ते CCTV कॅमेरेज काढून टाकले त्यांनी. पोलिसांची गस्त ती पण कमी होत चालली हळूहळू. आता तिथं एक एरिया तिथं म्हणजे ते आईस फॅक्टरी वगैरे, तिथं रस्त्याने सायकलवर पण चालता येत नाही, असा खराब रस्ता झालेला आहे. कचऱ्याचे ढीग लागलेले तिथं. जुना वजन काटा म्हणून एक एरिया आहे, तिथं नाव आहे, पूर्ण ब्रह्मामेशच्या शेजारी. तिथं अशा ठिकाणी जर CCTV कॅमेरेज लावले, तिथं बोर्ड वगैरे लावले की इथं कचरा करू नका, तरी ट्युशन एरिया, कारण महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यातले विद्यार्थी तिथे येतात. आता मग ते काय सांगणार आहे, लातूरला तर असंच आहे सगळं, लातूरला बाहेर म्हणजे असं मेसेज जातो एक इनडायरेक्ट. आणि काही पत्रकार असतील, म्हणजे मी तर चांगले व्हिडिओ बनवतो ट्युशन एरियाबद्दल, बट काही चुकीचे व्हिडिओज बनवतात. आता फॉर एक्झाम्पल एकदा तिथं एक ऍक्सिडेंट झालता, म्हणजे एका बिल्डिंगवरनं एक व्यक्तीची हे झालती, डेथ झालती तिथल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये. तर मग अशी रुमर्स पसरले की बाहेर, मी तर एका न्यूज चॅनलवर बघायला लागलो की विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये सुसाईड केले. म्हणजे अशा प्रकारचे रुमर्स तिथं पसरायला लागले जास्त. हेच मला असं वाटतं की ट्युशन एरियामधल्या सर्व इन्स्टिट्यूटने मिळून तिथल्या सेफ्टीची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आता जसं RCCने तिथं पोलीस चौकी उभा केली, तर IIBने CCTV कॅमेरा लावले पाहिजे. विद्याराधनाने दुसरं काहीतरी तिथं केलं पाहिजे, कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे असं मला वाटतंय. तुमचा ट्युशन एरिया सोबत एक्सपिरियन्स कसा राहिलाय? तुमची पण एक अकॅडमी होती तिथे. हो, ऍक्च्युली म्हणजे ट्युशन एरिया खूप व्हायब्रंट आहे. आणि म्हणजे आता आम्ही सुद्धा शिक्षण संस्था आमची गेल्या 40 वर्षापासून, माझ्या वडिलांनी ह्या क्षेत्रामध्ये काम केले, मी 10 वर्षापासून करतो. तर ट्युशन एरियाचं गणित फार वेगळं आहे. म्हणजे शिक्षण संस्था वेगळ्या चालतात आणि ट्युशन एरियामध्ये अकॅडमीज फार वेगळ्या चालतात. आय थिंक इट्स अ व्हेरी व्हायब्रंट इकोसिस्टम. म्हणजे रोज काहीतरी नवीन, रोज काहीतरी बदल, रोज त्याच्यामध्ये सजग राहणं, रोज बदलत्या सिच्युएशनला अडॅप्ट करून त्या पद्धतीनं काम करणं, हे वेगळं वातावरण आहे. आम्ही सुद्धा तसा प्रयोग केला होता. आणि मला असं वाटतंय की आता लोक म्हणतात की
मोठे गावकर सरांचं एवढं मोठं त्या ठिकाणी व्याप आहे, IIB चा आहे, किंवा आता पवार सरांचा सुद्धा आहे, विद्याराधनाचा आहे. आणि मग ते करत असताना मला वाटतं ती लोक असं विसरतात की त्याच्या मागची पार्श्वभूमी प्रचंड अशी मेहनतीची आहे. म्हणजे ह्या सगळ्या टीचर्सला एकत्रित आणणं, तो पूर्ण प्रोजेक्ट राबवणं, त्याच्यामधून विद्यार्थ्यांचं समाधान करणं, त्यांचा रिझल्ट लावणं, त्याला पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये घेऊन जाणं आणि पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना विश्वास देणं आणि ते सातत्याने टिकवणं, इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग फील्ड. आणि म्हणून मला ओव्हरऑल माझ्या अनुभवातून असं वाटतंय की जे काही तिथं साध्य केलेलं आहे आपल्या क्लासेसच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी, ते अतिशय कौतुकास्पद आहे. म्हणजे अनेक प्रश्नांबद्दल आपण त्यांच्यावरती बोटं उचलू शकतो आणि त्यांच्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये टीकाही होते वेगवेगळ्या गोष्टीनं, पण त्यांची मेहनत प्रचंड राहिलेली आहे. त्यांनी एका कम्पेटिटिव्ह क्षेत्रामध्ये जिवंत राहण्याचं काम केलेलं आहे, ज्या क्षेत्रामध्ये हजारो कोटीच्या कंपन्या आता उतरलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही फिजिक्स वाल्याचं व्हॅल्युएशन बघितलं 8,000 कोटी, तर आपले इथं काम करणारे क्लासेस कुठंच टिकू शकत नाहीत. ॲलन असेल, त्यांची विद्यार्थी संख्या बघितली तर कॉम्पिटिशन इज विथ नॅशनल प्लेयर्स, आणि ते करत असताना सुद्धा आपले लोक टिकून आहेत, हे मला वाटते आपली जमेची बाजू आहे. आणि म्हणून माझा अनुभव ट्युशन एरिया संदर्भातला असा राहिलेला आहे की प्रचंड कॉम्पिटिटिव्ह, विद्यार्थ्यांच्या समाधानावरती, रिझल्टवरती, पेरेंट्सच्या फीडबॅकवरती, ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. तिथं बाकीचं काहीच चालत नाही असं मला वाटतं. नाही, बरोबर बोलला तुम्ही. कारण आता एकत्रित प्रत्येक टीचरला तिथं घेऊन काम करणं खूप अवघड आहे. बट मला ह्याच्यावरती एक रिसर्च करताना एक सोल्युशन भेटलं सर. ते सोल्युशन असे, फॉर एक्झाम्पल तुमचा एक क्लास आहे, माझा एक क्लास आहे. आता तुमच्या क्लासमधले जेवढे टीचर आहेत, जोपर्यंत सिलेबस वगैरे कम्प्लीट होत नाही आणि जोपर्यंत म्हणजे सर्व गोष्टी लिगली कम्प्लीट होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही NOC द्यायचे नाही की दुसऱ्या क्लासला तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे असं एक कॉन्ट्रॅक्ट तिन्ही क्लासेसनी जर बनवलं तर आता ट्युशन एरियामध्ये असं झालंय की अर्धा सिलेबस या इन्स्टिट्यूटमध्ये एका टीचरने कम्प्लीट केला, ते टीचर दुसऱ्या इन्स्टिट्यूटला जॉईन होतोय. हे गोष्टी थांबू शकतात जर असं कॉन्ट्रॅक्ट जर लिगली कोणी केलं तर. नाही, आता कॉन्ट्रॅक्ट तर आहेतच ते ट्युशन एरियामधल्या सगळ्या ट्युशन्समध्ये. आता त्यांचे काही असतात, समजा जर मी सोडून गेलो तर मला 3 महिन्याची पगार द्यावी लागेल किंवा एक फिक्स्ड अमाऊंट अशी करावी लागेल किंवा जे काही टर्म्स अँड कंडिशन्स ठरलेले असतात. परंतु कसं आहे की आपण कॉन्ट्रॅक्ट तर बनवतो, पण त्या कॉन्ट्रॅक्टला तोडण्याचे अधिकार सुद्धा त्या व्यक्तीकडे असतात. आणि ते अधिकार काय असतात की मी जर कॉन्ट्रॅक्ट तोडला तर असं मला भरती करावी लागेल किंवा पैसे भरावे लागतील, जे काही असेल ते. मग ते सुद्धा शक्य होऊ लागले. जेव्हा पुढचा व्यक्ती तुम्हाला घेतोय तो म्हणतो की ते 3-4 महिने 5-6 महिन्याचे जे काही पैसे मी भरतो, तुम्ही फक्त इथं या. म्हणून मी जसं म्हणालो, इट्स हायली कम्पिटिटिव्ह फील्ड. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या उणीवांना म्हणजे समोर ठेवून एकदम इफेक्टिव्हली चालवणं, विच इज एक्स्ट्रीमली चॅलेंजिंग, तरी सुद्धा ते साध्य होऊ लागले. म्हणजे ह्या कम्पिटिटिव्ह फील्डमध्ये ह्या लोकांनी एवढं मोठं नाव केलंय. आणि जसं तू म्हणालास की बाबा मध्येच सोडून जातात, मग सगळं अर्ध सिलेबस राहून जातो. दिस इज अ फॅक्ट. आणि इट्स अ फॅक्ट नॉट जस्ट इन ट्युशन एरिया बट इन एव्हरी एज्युकेशन फील्ड. किंवा प्रत्येक कंपनीमध्ये असं आहे, कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्हाला असं दिसतं. नुसतंच एज्युकेशन फील्डमध्ये असं नाही आहे. चांगलं काम करण्याच्या माणसाचा डिमांड असतो, त्याला बोलवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. आणि म्हणून तुम्ही टिकवायचं कसं ते त्या बिझनेस चालवणाऱ्यानं शिकलं पाहिजे. तो जर नाही टिकवू शकला तर तो पुढचा व्यक्ती कसं ना कसं करून त्याला आकर्षित करणार आहे. दिस इज अ बिझनेस फॅक्ट. ह्याच्यामध्ये काही बरोबर चूक वगैरे असं म्हणता येणार नाही असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे. एका टीचरला मी भेटलो, त्यांनी असं म्हणजे त्यांचं काय झालं, एक जुने इन्स्टिट्यूट सोडून त्यांनी नवीन इन्स्टिट्यूट जॉईन केलं. तर मी म्हणलं तुम्हाला तिथं एवढी जास्त सॅलरी होती, तुम्ही हे इन्स्टिट्यूट का जॉईन केलं? तर ते बोलले की सॅलरी फक्त पहिल्या 3 वर्षच टीचर काउंट करतो, तिथनं पुढं प्रेस्टीज किंवा रिस्पेक्ट त्याला जी पाहिजे असते ती जर नाही भेटली तर मग तो ते इन्स्टिट्यूट सोडतो. असे अनेक कारण असू शकतात. म्हणजे प्रेस्टीज असू शकते किंवा
सॅलरीमध्ये रेजही असू शकते किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असू शकते, प्रमोशन असू शकते, पदामध्ये काहीतरी बदल असू शकते. या सगळ्या गोष्टी कुठल्याही फील्डमध्ये असतात. म्हणून मग त्याला असं निगेटिव्हलीच घ्यावं असं मला वाटत नाही. आणि तुम्ही जे म्हणालात की तू जे म्हटलास की असं कोलॅबरेशन झालं पाहिजे की NOC घेतल्याशिवाय, असं बिझनेसमध्ये सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे ते असं झालं की आता टाटानी, रिलायन्सनी, अदानींनी एक कॉन्ट्रॅक्ट केला पाहिजे की आमच्या इथले लोक तुमच्याकडे आले नाही पाहिजेत. असं शक्य आहे का? मग इट्स द सेम इन दिस फील्ड ऑल्सो, की का IIBनी, मोठे गावकर सरांनी किंवा विद्याराधनांनी असं कॉन्ट्रॅक्ट करावा? इट्स अ ओपन फील्ड. जेणे प्रयत्न करेल आकर्षित करण्यासाठी तर लोक आकर्षित होणार आहेत, आणि जो नाही करणार तो संपणार आहे. ते पण आहे. इतकं सोपं साधं त्याचं मला वाटतं सूत्र आहे. आता तुम्ही एवढं सर्व एज्युकेशन फील्डमध्ये काम केलेलं आहे, तुम्ही जर आमदार झालात तर युथसाठी, एज्युकेशन फील्डसाठी तुम्ही कुठले निर्णय घेताल स्टार्टिंगला, किंवा लातूरकरांसाठी? नाही, मी आता आमदार झालो का असं काही एक असं, म्हणजे मी असं रोज मी जी मांडणी करतो, आय विल स्ट्राईव्ह फॉर दॅट. म्हणजे मी बोलतोय ह्याच्यासाठी की मला त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे असं मला वाटतं. आता बरेच जण मला, म्हणजे लोकल पत्रकार सुद्धा बरेच जण म्हणतात इथे ट्युशन एरियामध्ये ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे, किंवा कचऱ्याचा व्यवस्थापनाचा शहरामध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा सुरक्षेचा विषय आहे, आणि तुम्ही एम्स IITचं बोलता. मला ते म्हणजे भारताचे पूर्वीचे दिवस आठवतात की जेव्हा आपण भाकरानंगल डॅम बांधायला सुरुवात केली, किंवा आपण हिराकूड डॅम बांधला, किंवा आपण तेव्हा म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस चालू केलं, किंवा आपण जेव्हा भाभा ॲटॉमिक्स रिसर्च सेंटर चालू केलं, किंवा आपण आता अंतराळामध्ये गेलं पाहिजे असं जेव्हा म्हणालो, तेव्हा लोक काय म्हणायचे की अजून लोकांना इथं खायला पैसे नाहीत किंवा खायची परिस्थिती नाही, तुम्ही एवढा मोठा बाता मारता. तसं मला लातूरचं कधी कधी वाटतं की आपण जेव्हा बोलतो की ते एम्स IIT, त्यांना ते अंतराळावर गेल्यासारखं वाटतंय ते, किंवा त्यांना असं वाटतं की हे एवढी मोठी मागणी करतायत. पण म्हणजे इफ नागपूर, मुंबई कॅन गेट इट, आपण तर वी आर कॉन्ट्रीब्युटिंग इन दॅट सेक्टर मच मोर दॅन दिस सिटीज, म्हणून आपण रास्त मागणी करतोय का? म्हणजे फार मोठी मागणी आता अशातल्या बावे असं मला वाटत नाही. राईट. म्हणजे जे काही आता समजा मी समजा धाराशिवला असतो आणि मी म्हटलो असतो मला IIT आणि एम्स द्या, तर कदाचित लोकांनी थोडासा वेगळा विचार केला असता की का वाय दे आस्किंग फॉर इट, इथं एवढे प्रश्न आहेत. पण लातूरचं जेव्हा आपण अशी मांडणी करतो, इट्स व्हेरी कन्व्हिन्सिंग, बिकॉज हे वातावरण इथं आहे. मुंबईमधल्या प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये 20-30% मुलं लातूरची असतात. जास्तच असतील, कमी नाही. मग असं असताना वाय नॉट? म्हणून मग मी त्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि त्याच्यासाठी मी काम करेन असं मला वाटतं, आणि मी करतोय माझ्या लेवलला. आता म्हणजे माझ्या परीनं मला असं वाटतं की आय कॅन रेज अवेअरनेस अमंगस्ट पब्लिक ऑल्सो. कधी कधी काय असतं की जसं आता इथल्या बऱ्याच पत्रकाराला असं वाटतं हे खूपच अवास्तव किंवा अतिशयोक्ती काहीतरी मागण्या करतायत, पण आपण जेव्हा हे रिपिटेटिव्हली बोलतो ना, आता तुझ्या प्लॅटफॉर्मवर बोलतोय मी, वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर बोलतो, मला असं वाटतं की इट बिकम्स अ डिस्कॉज इन द सिटी. म्हणजे त्या परिसरातला तो नॅरेटिव्ह तयार होतो की हो, आपण असलंच पाहिजे आपल्याकडे एम्स आणि IIT, हा विचार सुद्धा पेरावा लागतो. आणि मग त्याच्या संदर्भातली चर्चा होती, ती चर्चेला मोठं करावं लागतं, त्या चर्चेला मुख्य चर्चेत आणावं लागतं, आणि त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी करतो, आणि मला वाटतं त्या दिशेनं सुद्धा मी काम करेन. चांगलं काम आहे तुमचं. आणि तुमचं ऍक्च्युली प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून असून किंवा असं वर्ड ऑफ माउथच्या माध्यमातून असून ट्युशन एरियामध्ये बऱ्यापैकी डिस्कशन चाललेलं असतं की तुमची मागणी एम्स भेटलं पाहिजे, IIT भेटलं पाहिजे, किंवा लातूरसाठी जे तुमचा चालू आहे प्रोग्राम किंवा स्ट्रगल, तो म्हणजे बऱ्यापैकी डिस्कस करतात. तर नेक्स्ट जरा म्हणजे असा क्वेश्चन असा आहे की स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने सुसाईड केलं, तर त्याच्याबद्दल थोडं एक्सप्लेनेशन देता का? एक खूप म्हणजे काय म्हणतात की फारच दुःखद घटना आमच्या संस्थेमध्ये ती घडली होती, आणि म्हणजे त्याच्यानंतर आम्ही संस्थेमध्येच नाही, मला वाटते एंटायर एज्युकेशन फील्डमध्ये सुद्धा, जसं तू म्हणालास की ट्युशन एरियामध्ये अशी एक अनेक घटना घडतात जिथं लोक सुसाईड करतायत, आणि ते
केल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की वाय इज दिस हॅपनिंग, बरोबर आहे. आणि मग जेव्हा 6वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी असं केलं, 6वीला होता का? 6वीला विद्यार्थी होता, आणि असं केल्यानंतर आम्हालाही प्रश्न पडला की आता ते सबज्युडिस आहे, म्हणजे त्याच्यावरती केस चालू आहे, त्याच्या संदर्भातली केस आहे, म्हणून त्याच्यावरती टिप्पणी जास्त करणं योग्य ठरणार नाही. पण आता ती जी घटना घडली आहे, म्हणजे काय व्हॉट मस्ट बी गोइंग ऑन इन हिज हेड, बरोबर आहे. त्याच्या विचार काय चालू असेल ह्याचा जर विचार केला, मग त्याच्यानंतर आम्ही संस्थेमध्ये म्हणजे काउन्सिलिंग डिपार्टमेंटची सुरुवात केली की आता आपलं जे बदलतं इकोसिस्टम आहे विद्यार्थ्यांचं, आपण सोशल मीडियावरती आहोत, आपण TV पाहतोय. आता मी माझी 2.5 वर्षाच्या मुलींना बघतो, त्यांना पाठ आहे ते, म्हणजे रील्स पाहणं, युट्यूबवर जाणं, आणि काय बघायचंय लहान मुलांचं बघत नाहीत ते लगेच आपण जे रील्स बघतो लहान मुलांचे जे ट्रिक्स करतात किंवा प्रँक्स करतात ते पाहायचे असतात त्यांना, म्हणजे तिथपर्यंत त्यांना कळतं. मग ते इट्स मेकिंग एन इम्पॅक्ट ऑन द वे दे आर थिंकिंग, राईट, सोशल मीडिया. आणि मग त्याच्या संदर्भात आता असं वाटतंय की भरपूर मोठं काम झालं पाहिजे. आणि म्हणून त्या घटनेनंतर मी एक गोष्ट शिकलोय की आपल्या घरामध्ये जेव्हा आपली मुलं असतात त्यांच्यावरती आपण जेव्हा काम करतो तरी सुद्धा अशा घटना घडतात, घरात सुद्धा घडतात. पण संस्था जेव्हा चालवत असतो देयर आर थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स ना, मग जेव्हा ते शिक्षण घेत आहेत, ते एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जात आहेत, रोजच्या उतार चढावाला सामना करतात, त्यांना पण त्या पद्धतीनं आपण म्हणजे मानसिक दृष्ट्या काम केलं पाहिजे. It's a very important thing. Lot of people don't talk about depression. Lot of people don't talk about hurt feelings. किंवा मला वाईट वाटतंय, मला का वाईट वाटतंय, मला खरंच डिप्रेशन आहे का, याच्या संदर्भात चर्चा होत नाही. त्याच्या संदर्भात काही करावं असं वाटत नाही. म्हणजे फक्त बोला, करा, समजून घ्या, बोलण्यापुरतं बऱ्याचदा ते मर्यादित राहतं. आणि म्हणून जसं आता ट्युशन एरियामध्ये किंवा 11वी-12वीच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा याच्यावरती बरेच इन्स्टिट्यूट काम करतायत, जिथं काउन्सिलर्स बसून आहेत. तर त्याच पद्धतीनं आता शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा, ते तर कम्पेटिटिव्ह फील्ड आहे, पण इन जनरली आता लहान मुलापासून, म्हणजे आम्ही आता 5वी पासून ते मोठ्या मुलांपर्यंत काउन्सिलिंग करून आपण ह्या सगळ्या गोष्टींना तोंड कसं देता येईल या संदर्भातला आम्ही प्रयत्न करतोय. पण दॅट वॉज, म्हणजे ती जी घटना घडली आहे, दॅट वॉज अ वेकअप कॉल फॉर द एंटायर इन्स्टिट्यूशन की असंही होऊ शकतं, आणि त्या संदर्भात आपण प्रोएक्टिव्हली संस्था म्हणून काम केलं पाहिजे. आणि म्हणून तशा दिशेने काम चालू आहे. चांगलं आहे सर. एक ट्युशन एरियामध्ये पण खूप साऱ्या इन्स्टिट्यूटने आता काउन्सिलर्स बसवायला चालू केलेले. बट मला असं वाटतं की आजकाल लहानपणीपासून काय होतं, म्हणजे लहान स्कूलमध्ये काही टीचर्सचा एखादा विद्यार्थी फेवरेट असतो. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल घेतलं मोठेगावकर सरांचा मी फेवरेट विद्यार्थी असं एक्झाम्पल घेतलं तर काही ट्युशन म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये, स्कूल्समध्ये आता हा विद्यार्थी माझा फेवरेट आहे, तू पुढे येऊन बस, ह्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करतात. मग ते विद्यार्थ्याला वाईट वाटतंय सर. नाही, ते काय पुढे बसण्यापुरतं आणि मागे बसण्यापुरतं डिस्क्रिमिनेशन नाहीये. इट्स अ ओव्हरऑल त्याचं जे इकोसिस्टम आहे त्या मुलाचं, त्याच्या घरी कसं वातावरण आहे, त्याचे शिक्षक कसं करतात, त्याचे मित्र कसे आहेत, त्याचे जे सराउंडिंग आहे, ऑल ऑफ दिस थिंग्स हॅम्पर हिम. म्हणजे त्याचे आई वडील त्याच्याकडून काय अपेक्षा करतात, त्यांचा रॅपो कसा आहे, शिक्षक त्याच्याकडून काय अपेक्षा करतात, त्याला कोणी त्रास देतंय का, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात मला वाटतं. एक गोष्ट नाहीये. आणि सोशल मीडियावरती तर आता एवढं रॅम्पंट हॅमरिंग होते वेगवेगळ्या फॅक्टर्सची, त्याचं सुद्धा आता कॉन्ट्रीब्युशन आलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, ती सिच्युएशन निर्माण होऊ शकते, कोणालाही होऊ शकते. पण त्याला डील करायचं असेल तर मी जसं म्हटलो की आता काउन्सिलर्स असले पाहिजे, काउन्सिलिंग रेग्युलरली झाली पाहिजे. आणि कोणाला जर समजा असं वाटत असेल आपल्याला की बाबा हा असा थोडासा त्रस्त दिसतोय, तर यू शुड ऍडवाइज हिम फॉर ट्रीटमेंट. आपल्या इथं हा प्रकारच नाहीये. आपण कसं काहीतरी रक्त निघाल्याशिवाय, काहीतरी एखादं पार्ट बंद झाल्याशिवाय ट्रीटमेंट घ्यायची असते. आपल्या इथं असं काही सिस्टम किंवा हा काही चर्चेचा विषयच नसतो.
म्हणून डिप्रेशन असेल किंवा मेंटल स्ट्रेस असेल त्याला पण ट्रीटमेंट घेतली पाहिजे. हा पण एक चर्चेचा विषय असं मला वाटतं. बारामतीमध्ये जी डेव्हलपमेंट झाली त्याच्याबद्दल तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे? हा, मी माझ्या भाषणातही म्हणतो की आता बारामतीमध्ये कसं आहे की इट हॅज अ व्हेरी स्टेबल म्हणजे पॉलिटिक्स. अनेक वर्षापासून एकाच परिवाराला प्रचंड बहुमत तिथल्या बारामतीकरांनी दिलंय आणि त्याच्या परतफेड असं म्हणता येईल का माहिती नाही, पण तो आशीर्वाद दिल्या कारणानं तिथल्या म्हणजे नेतृत्वाने तिथलं बारामतीचं खूप चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट केलं असं आपण ऐकतो. आणि मी स्वतः आमचे बरेच नातेवाईक पाहुणे तिथं असल्या कारणानं मी बारामतीला गेलो. तिथले रोड्स असतील, तिथले ऑफिसेस असतील, तिथलं ते विद्याप्रतिष्ठान असेल किंवा सगळ्याच गोष्टी जनरली म्हणजे खूप चांगल्या आहेत आणि खूप उच्च दर्जाच्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की खरंच त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. आणि आता बारामती म्हणजे एक नॉर्मल एक नगर परिषद आहे तालुका, आणि नगर परिषद असताना सुद्धा मला वाटतंय तरी सुद्धा एवढी महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होते. म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं काम केलंय असं म्हटलं तर चुकीचं नाहीये. आणि म्हणून एक खूप चांगलं उदाहरण विकासाच्या दृष्टिकोनातून बारामती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. चांगलंय. मी पण 8वी ते 12वी पर्यंत बारामतीमध्येच होतो. अच्छा. हा, मग माझं तुला लातूरचं आणि बारामतीचं कम्पॅरिझन केल्यावर काय वाटतंय? लातूर म्हणजे बारामती तालुका असून एवढा डेव्हलप आहे, लातूरमध्ये जास्त डेव्हलपमेंट मला दिसली नाही. आणि एक सिमिलॅरिटी लातूरमध्ये बारामतीच्या पॉलिटिक्स मध्ये की लातूरकरांनी आणि बारामतीकरांनी एका पर्टिक्युलर परिवाराला जास्त मतदान देऊनही म्हणजे जास्त वेळ चान्स देऊनही ते डेव्हलपमेंट मध्ये जरा डिफरन्स दिसला मला. आमचं हेच म्हणणं आहे. तुमचं म्हणणं चांगलं आहे. आता थोडे 1-2 पॉलिटिकल प्रश्न आपण घेऊयात. आता मध्ये एक योजना आली ती लाडकी बहीण योजना. आता त्याच्यामध्ये काही बदल करायला लागलेत, लाडकी बहीण योजना बंद होईल असं काहीतरी रुमर्स चालू आहेत. रुमर्स आहेत. म्हणजे आता ते कंटिन्यू राहणार आहे का लाडकी बहीण? विषयच नाही. इनफॅक्ट मला असं वाटतं की आता 1500चे 2100 होतील. आणि खूप ऐतिहासिक मला वाटतं ही योजना महाराष्ट्र सरकारनं लागू केली आहे. आणि मला वाटते ओव्हरऑल महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा ह्याचा एक खूप मोठा हात लागतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण काय असतं की जेव्हा महिलांच्या हातामध्ये आता आपण समजा 1500-2100 रुपये देतोय आणि तुम्ही जर मागच्या 3-4 महिन्याचे स्टॅटिस्टिक्स जर पाहिले म्हणजे कसं असतं की 2 व्हीलर्सचा सेल किती होतोय हे स्टॅटिस्टिक्स जर आपण पाहिले तर इट हॅज इन्क्रीज्ड. म्हणजे हे जे हातात आपण पैसे देतोय लोकांच्या ह्या ओव्हरऑल इकॉनॉमिक आउटलुकला ते सपोर्ट करतायत लोक. म्हणजे ते मार्केटमध्ये ते पैसे येऊ लागलेत. कन्झ्युमरिझम वाढतंय. म्हणजे लोकांचं विकत घेण्याचं प्रमाण, गाड्या विकत घेणं, कपडे विकत घेणं, दागिने विकत घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लोक गुंतवतायत. म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्राची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ह्या योजनेमुळं पुढं जाते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. बरेच लोक म्हणतात ना की कशाला तुम्ही त्यांच्या हातामध्ये 1500 रुपये देता. म्हणजे काँग्रेस लोकांचे टॅक्स पेयर्सचे पैसे घेऊन तुम्ही त्यांच्या हातात कशा देता. बट इट इज ऍक्च्युली सपोर्टिंग दी ओव्हरऑल इकॉनॉमिक आउटलुक ऑफ दी स्टेट. कसं तर हे पैसे हातात दिलेले महिला वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यामध्ये गुंतवत आहेत आणि ह्या गुंतवण्यामुळं महाराष्ट्रातील तमाम बिझनेसेसला त्याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीला त्याचा फायदा होणार आहे. असं इनडिरेक्ट फायदा शासनानं लाडक्या बहिणींच्या हातामध्ये पैसे देऊन केलेला आहे. काँग्रेसचे काही नेते त्या योजनेला अपोज करत होते, तर त्यांना उत्तर भेटलंच असेल तुमच्या माध्यमातून? नाही, माझ्या माध्यमातून तर भेटलंय आणि मताच्या माध्यमातून पण भेटलंय. म्हणजे मी म्हटल्यानंच काय म्हणजे बरोबर आहे असं नाही. मतांच्या माध्यमातून कशा प्रकारे भेटले? काय विरोधकांचा आता सुपडा साफ झालेला आहे, त्याच्यामुळं लोकांनी तो मेसेज विरोधकांना दिलेला आहे. सुपडा साफ होणे म्हणजे काय नेमकं? म्हणजे जी काँग्रेसची आणि राष्ट्रवादी पक्षाची किंवा उद्धव साहेबांची आज परिस्थिती पाहतोय, महाविकास आघाडी, महाविकास आघाडीची, त्याला सुपडा साफ म्हणतात. लातूर बद्दल आणि एक लातूरकरांमध्ये असं एक गोष्ट पसरवली जाते की लातूरमध्ये काय नाही राहिलं, आता तू पुण्याला जा, तिकडं मुंबईला जा, तिकडे जॉब कर. ही गोष्ट थांबली पाहिजे का नाही?
लातूर मध्ये पण आहेच ती जॉब ऑपॉर्च्युनिटीज. इनफॅक्ट ती दॅट इज रेलिव्हंट टू ऑल म्हणजे सिटीज इन महाराष्ट्र जवळपास नाही का. म्हणजे महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये तरी सगळ्या शहरांना ते लागू होतं. आणि लातूरलाही ते लागू होतं कारण इथं तशा ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. म्हणजे आता समजा तू इंजिनियर झालास, मग इंजिनिअरिंगचा इथं जॉब करायचा असेल तर काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? कंपनीज नाही तिथं मोठ्या. हा, मग कुठे जाणार? पुण्याला, मुंबईला. मुंबईला जाणार. माझा तू वेगवेगळे एज्युकेशनल स्ट्रीम्स बघायचे. फॉर एक्झाम्पल इफ यू आर अ बायोटेक्नॉलॉजिस्ट, कुठं जाणार? कुठं? बेंगलोरला. जिथं कुठं. इंजिनियर झालास कुठे जाणार? म्हणजे हे नॅचरल उत्तर आहेत. म्हणजे मी समजा BCA केलं, कुठे जाणार? पुण्याला. का जाणार? तिकडं कॉलेज आहेत किंवा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग we'll have to create those opportunities here. मग how do we create those opportunities here? हा विषय ना. मग we need to have companies coming into Latur, right? If companies are coming into Latur, त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर आम्हाला असं वाटतं की इथली इन्फ्रास्ट्रक्चर, इथली एअर कनेक्टिव्हिटी, इथली रोड कनेक्टिव्हिटी, इथली रेल कनेक्टिव्हिटी, इथलं शाश्वत पाणी, ह्या सगळ्या गोष्टीवर काम झालं पाहिजे. आणि देन यू कॅन हॅव कंपनीज कमिंग इन टू लातूर अँड सेटिंग अप देअर बेस. हे मी आयडियलिस्टिक सिच्युएशन म्हणतोय, बट त्याचे जे क्रायटेरियाज आपल्याला फुलफिल करायचे त्याच्यासाठी आपण प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून नेतृत्वानं केले पाहिजे. म्हणजे आता आम्ही म्हणतो की एअरपोर्ट झालं पाहिजे, ह्याच्यावरती लोकांनी बऱ्याच, मी आता ही मांडणी केली होती की मी आदरणीय मंत्री महोदय मुरली अण्णा आले होते लातूरला आणि मी ते दिलं होतं की इथं तुम्ही ड्रोनचं एक सेंटर तुम्ही सेटअप करा, ड्रोन टेक्नॉलॉजीचं. म्हणजे आता ड्रोन टेक्नॉलॉजी पूर्ण जगभरामध्ये त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर होतोय. डिफेन्समध्ये होतोय, शेतीमध्ये होतोय. तर एक लातूर त्याचं हब होण्यासाठी तुम्ही एक इथं सेंटर चालू करा आणि जसा लातूरचा शिक्षणाचा पॅटर्न आहे तसा ड्रोन पॅटर्न लातूर तयार करू शकतो. एक विचार म्हणून मी त्यांच्याकडे ती मागणी केली होती. आणि ही पण केली होती की लातूरमध्ये उडान स्कीमच्या अंतर्गत इथं तुम्ही फ्लाईट्स चालू करा, एअर कनेक्टिव्हिटी चांगली करा. मग लोकांना तेच आता ट्युशन एरियामध्ये ड्रग चालू आहेत, तुम्ही ह्या मागण्या सोडून तुम्ही ही म्हणजे मला असं वाटतंय की ऑल दिस इज इम्पॉर्टंट. बरोबर आहे. जेवढं सुरक्षेचा विषय महत्वाचा आहे तेवढं लातूरला ह्या सगळ्या इंडस्ट्रीच्या दृष्टीनं सक्षम करण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागते त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. मी कंपन्या आणू शकतो का नाही माहिती नाही, पण कंपन्यांसाठी काय लागते ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी मी मागणी करू शकतो, मी त्याचा पाठपुरावा करू शकतो. अँड दॅट कॅन हॅपन. त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. म्हणजे आता मला जे आठवतंय की जेव्हा दुष्काळ होता, मिरजवरून ट्रेननं आपण पाणी आणलं तेव्हा अनेक इंडस्ट्रीज लातूर MIDC मधल्या बंद पडल्या. मग कशाला रिस्क घेईल कोणीतरी इथं यायचं आणि मोठं युनिट टाकायचं, राईट? मग आता समजा एखादं मोठं IT युनिट आपल्याला टाकायचं, म्हणजे BCS चे खूप विद्यार्थी आहेत, कमी पैशामध्ये इथं मिळतात, कमी पॅकेजमध्ये मिळतात लातूरचे पोरं. मग आता इथं टाकायचं IT एक मोठं युनिट आहे का एअर कनेक्टिव्हिटी? लोकांनी मग पुण्याला यायचं, पुण्यातून मग नांदेडला उतरायचं, नांदेडवरून मग नांदेडला एअरपोर्ट आहे, तिथून मग गाडीने इथपर्यंत यायचं, असं आहे का? आता समजा तुमच्या कुठल्या क्लासला आहेस तू? मी झाला क्लास RCC ला होतो. RCC समजा RCC ला आता एकदम असा तगडा तज्ञ आणायचा आहे. कुठला? मुंबईचा. कसा आणायचा? त्याला म्हणायचं का त्याचा ट्रेन आहे, ह्या लोकांना वेळ आहे का? त्यांचं कसं असतं की मी एक तासात फ्लाईटनं आलो, लेक्चर घेतला 2-4 तासाचा आणि निघून गेलो. मग तो जो आउटरीच आहे, तो अप्रोच आहे, ह्या अनेक गोष्टी ह्याच्याशी कनेक्टेड असतात. आणि म्हणून ऑल दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी तो सुरुवात तू ह्याच्यातून केला की इथं प्लॅटफॉर्म नाहीये लातूरमध्ये, पण ते क्रिएट करण्यासाठी ह्या सगळ्या जे प्राथमिक गोष्टी आहेत त्याच्यावरती पहिलं काम करावं लागेल. आणि नंतर मग या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ट्राय करावं लागेल की IT इंडस्ट्री यावी ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा इतर इंडस्ट्रीज याव्या ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो. तोपर्यंत काय, मग जसं आपण भोसरीला गेल्यानंतर प्रत्येक
गल्ली बोळात मला लातूरकरच दिसतो. म्हणजे आता मी तिथं पिंपरी चिंचवडच्या मॉलमध्ये गेलो की किमान 20 जण मला भेटतात, लातूरची येऊन भेटतात, बोलतात, आणि मग जिथं ऑपॉर्च्युनिटीज तिथे लोक जातात. हे लातूरच्या म्हणजे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जे काय आहे ते तुमचे अपोजिट वाले. तर आता म्हणजे भारतामध्ये अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत मागच्या वर्षामध्ये, ह्या वर्षामध्ये, की बदलापूरची घटना असेल, कोलकाताची असेल, ह्या सर्व गोष्टी, ह्या घटना ह्या कशा प्रकारे थांबवता येतील आणि शासनाने कडक ह्याच्यावरती कानून कधी म्हणजे करायला पाहिजे सर? नाही, कडक कानून तर आहेच ऑलरेडी, पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय की म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये पण आपण चांगलं काम करता येऊ शकतं. की हे जे काही प्रकार, हे जे काही आता जसं मला वाटतं जेव्हा दिल्लीमध्ये म्हणजे 2000 निर्भयाचं मला वाटतं 2012 मध्ये मला वाटतं ती घटना घडली होती, आणि त्याच्या संदर्भात एक डॉक्युमेंटरी बनवली होती. इट वॉज बॅन्ड लेटर, ती बॅन झाली होती, पण मी पाहिली होती ती डॉक्युमेंटरी. आता पण कदाचित ती अवेलेबल असेल. तर मग ज्यांनी रेप केला होता त्याला विचारलं होतं की तू असं का केलंस, अशी गोष्ट का केलीस. मग त्याने डायरेक्ट तिच्या ते कपड्यांवरती की ती असे कपडे घातली होती, मग ते वो चाहते है की ऐसा हो, असं म्हणलं. म्हणजे असे कमेंट्स आपण बऱ्याच लोकांच्याकडून ऐकतो. आणि बरेच जे रेपिस्ट असतात त्यांना अशा डॉक्युमेंटरीज ज्या केल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की असे कपडे घातले म्हणून असं झालं, तेच इन्व्हाइट करतात, तेच मग लोकांना डिस्ट्रॅक्ट करतात, ते आम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात, ह्या सगळ्या गोष्टी. मग आय थिंक शिक्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, जिथं तो जो राईट अँड रॉंगचा फरक आहे, म्हणजे स्पिरिच्युअल एज्युकेशन आपण त्याला म्हणतो किंवा आध्यात्मिक शिक्षण आपण म्हणतो, त्याचा थोडा तरी प्रभाव शिक्षणामध्ये लहानपणापासून आला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या डिसिप्लिनमध्ये तुम्ही जर त्यांच्यावरती ते विचार जर पेरले तर कदाचित अशा घटना कमी होऊ शकतात असं मला वाटतं. म्हणून एज्युकेशन शुड पेव द वे टुवर्ड रिस्पेक्टिंग वुमन, टुवर्ड्स अंडरस्टँडिंग दीज इश्यूज. आता मला एक मी युट्यूबवरती खूप छान व्हिडिओ पाहिला होता की त्या मुलीला तो प्रश्न विचारतो की तुझे हे मुलं सगळे खूप छान मित्र आहेत का, एक चांगला शिक्षक विचारतो, आणि मग ती मुलगी म्हणते हा, दे आर माय बेस्ट फ्रेंड्स, ते खूप चांगले मित्र आहेत. मग तो शिक्षक म्हणतो की मी बॉईज वॉशरूम मध्ये गेलो होतो आणि बऱ्याच मुलांनी तुझ्या नावानं चित्र तयार केले होते आणि त्याच्यावरती खूप घाण वगैरे काही लिहिलं होतं, तुझ्या आई संदर्भात लिहिलं होतं, आणि मग हे तुझे मित्र तर रोजच बघतात, आणि मग यू थिंक दॅट दे आर युअर बेस्ट फ्रेंड्स. आता दिस इज अ रियालिटी. हो, डार्क रियालिटी होते की नाही असं. आता आपणच आपल्या मित्रांमध्ये कसं बोलतो, काही नाही, या सगळ्या गोष्टीचा आपण मला वाटतं विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटते त्याचं स्त्रोत कुठं असेल तर ते फॅमिलीमध्ये आहे, ते शिक्षणामध्ये आहे, आणि त्या गोष्टी जर आपण टेक केअर केला तर थोडासा त्याचा प्रभाव नाहीसा होऊ शकतो ह्या मानसिकतेचा, असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे. आणि ऍक्च्युली ही आपली संस्कृती पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला महिलांचा आदर कसा करायचा हे शिकवलेलं आहे. बट आजकालचे लोक म्हणजे जे तशा प्रवृत्तीचे लोक आहेत ते ह्या गोष्टी विसरत चाललेले आहेत. त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता थोडे वेगळे प्रश्न आहेत. तुमचे वडील ते एक MLA होते लातूरचे, अशा कुठल्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडनं शिकलात त्यांच्या लिडरशिप मध्ये? नाही, लिडरशिप मध्ये त्यांच्याकडून खास करून की नेव्हर से डाय ॲटिट्यूड, म्हणजे ते कधी खचत नाहीत, हा एक गुण मी त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणजे डोंट काय म्हणतात आपण की डोक्यात तुम्ही हवा घुसू देऊ नका, हा जो विषय आहे ना, तर तो सुद्धा मी माझ्या वडिलांकडून शिकतो. कारण त्यांनी खूप प्रचंड उतार चढाव त्यांच्या जीवनामध्ये पाहिलेत. म्हणजे विजय पाहिलेला आहे, अनेकदा पराजय पाहिलेला आहे, आणि म्हणून ते कसं हँडल करायचं, ते कसं स्पोर्टिंगली घ्यायचं,
म्हणजे खचलो तर म्हणजे पराभव झाला तर खचायचं नाही, चांगलं झालं तर फार हवेत जायचं नाही. ह्या गोष्टी मी माझ्या वडिलांकडून शिकलोय. चांगलेत. आता क्वेश्चन नंबर 13 असा आहे की अशी कुठली ॲडवाइस देताल तुम्ही ज्यांना युथला पॉलिटिक्समध्ये यायचं? फॉर एक्झाम्पल माझ्यासारख्या एखाद्या यंग मुलाला पॉलिटिक्समध्ये यायचंय, तर कुठनं सुरुवात केली पाहिजे आणि पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे का नाही? नाही, डेफिनेटली आलं पाहिजे. आणि म्हणजे युवकांमध्ये तो थॉट प्रोसेस जो असतो तो पॉलिटिक्समध्ये इंट्रोड्यूस होणं फार आवश्यक आहे. आज आपण पाहिलं की देशाच्या लोकसभेमध्ये समजा 25+ किती 25 to 30च्या रेंजमध्ये किती खासदार आहेत असं जर विचारलं तर इट्स हार्डली 2-3%. मग 25 to 40च्या रेंजमध्ये किती आहे? तिथे हार्डली 12-13%. म्हणजे यंगस्टरचं रिप्रेझेंटेशन इट्स ऑलरेडी व्हेरी लेस. आणि ते वाढवण्याचा प्रयत्न आता मोदीजी म्हणतायत की 1 करोड युवकांना आम्हाला पॉलिटिक्समध्ये आणायचंय. विच इज ऍक्च्युली अ गुड विजन. कारण हीज म्हणजे आपण जे विचार करतो की आले पाहिजे, कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे आणि त्यांची जी एनर्जी आहे ती देशाच्या विकासामध्ये लागली पाहिजे. दॅट विल ओनली हॅपन इफ दे कॉन्ट्रीब्युट. ते बाजूला बघून उगाच ते बघत राहतील, जज करत राहतील, दॅट्स नॉट गोइंग टू हेल्प. मग ते झालं पाहिजे. आणि त्यांनी विद्यार्थी दशकेपासूनच त्यांनी म्हणजे विद्यार्थी अवस्थेपासूनच त्यांनी राजकारणात शिरलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आता समजा ABVP काम करते किंवा इतर पक्षाचे इतर स्टुडंट विंग्स असतात, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करता दॅट इज अ गुड एंट्री पॉइंट टू गेट इन टू पॉलिटिक्स असं मला वाटतं. चांगलं आहे, पॉलिटिक्समध्ये उतरलं पाहिजे प्रत्येकाने. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ते लातूरचे माझे खूप क्लोज आहेत ते. म्हणजे त्यांच्यासोबत जेव्हा डिस्कस करतो तेव्हा त्यांना ऍक्च्युली प्रॉब्लेम पण माहीत असते. बट जास्त थोडा सपोर्ट जर त्यांना भेटला तर मग ते पण पॉलिटिक्समध्ये चांगलं काम करू शकतात असं मला वाटतं. आता पॉलिटिकल पार्टीज असतात ते खूप जास्त काय काय पार्टी करप्शन करतात. तर करप्शन थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे नाही, करप्शनचं काय असतंय की सिस्टम्स स्ट्रॉंग केल्या पाहिजेत. की जसं आता बघा ना, आता आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आता जे लाडक्या बहिणीचे पैसे थेट त्यांच्या अकाउंटला आलेत, हेच जर आपल्या यंत्रणेमधून झालं असतं तर जसं राजीव गांधीजी म्हणायचे की आम्ही वरतून 1 रुपया पाठवला की 25 पैसेच खालीपर्यंत शेवटच्या माणसाच्या हातात पडतात. मग ह्याच्यामध्ये काय काम आलं की यू यूज टेक्नॉलॉजी, एक सिस्टम तुम्ही स्ट्रॉंग केले, प्रोसेसेस तुम्ही स्ट्रॉंग केल्या आणि त्या सिस्टम प्रोसेसेस स्ट्रॉंग केल्यानं नाव द करप्शन हॅज रिड्युस्ड. मग जोपर्यंत तुम्ही डिजिटायझेशन करत नाही, इनोव्हेशन करत नाही, टेक्नॉलॉजीला म्हणजे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी यूज करून तुम्ही नवीन सिस्टम्स अँड प्रोसेसेस तयार करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी चालत राहतात. आता असं म्हणणं की प्रत्येकाच्या मनावरती जर तुम्ही सोडून दिल्या ह्या सगळ्या यंत्रणा तर त्याच्यामध्ये दोष निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण सिस्टम जर तशा केल्या तर त्याच्यामध्ये दोष निर्माण होऊ शकत नाहीत असं अनेकदा आपण पाहतो. आणि म्हणून इट्स अ ट्राईड अँड टेस्टेड मेथड आहे की, आणि इट्स अ ओव्हरऑल म्हणजे काय म्हणतात त्याला, इव्हॉल्विंग मेथड आहे. म्हणजे तुम्ही आता DBT केलंय तर त्याच्यामध्ये काय होणे, अजून सुधारणा करा, अजून पुढे जावा. म्हणून टेक्नॉलॉजी यूज केली पाहिजे. आणि करप्शनला स्ट्रिक्ट म्हणजे काय म्हणतात की लीगल स्टँड पॉइंट वरून त्यांच्यावरती ऍक्शन झाली पाहिजे झालं तरी. म्हणजे कुठेतरी भीती सुद्धा निर्माण करण्याची आवश्यकता आहे की मला जर समजा वाटलं की मी करप्शन केलं तर मला अशी अशी शिक्षा होऊ शकते, अशा काही गोष्टी मला वाटते करायला पाहिजेत. इथं नरेंद्र मोदीजीचा फोटो लावलाय तुम्ही त्यांच्याकडनं खूप जास्त इन्स्पिरेशन घेता असं वाटायला. हो, नाही विषयच नाही. म्हणजे तुम्ही मला सांगा की ज्या माणसाचा म्हणजे भाऊ शिक्षक आहे, ज्या माणसाची आई एका साध्याच्या घरामध्ये राहत होती आणि म्हणजे एंटायर फॅमिली इज फ्रॉम अ व्हेरी नॉर्मल बॅकग्राऊंड, कोणीच असं मोठं झालं वगैरे वगैरे हे जे गोष्टी आपण ऐकतो राजकारणामध्ये असं नाहीये. आणि एवढ्या कमी वयापासून ते आत्तापर्यंत फक्त देशासाठी काहीतरी करायचंय
या भावनेनं जो व्यक्ती काम करतोय, तर मला वाटतं त्या व्यक्तीकडून आदर्श घेण्यासारखंच आहे. आणि दिवस रात्र काम करून भारताच्या म्हणजे संस्कृतीसाठी आणि त्याला इकॉनॉमिक पॉवर हाऊस बनवण्यासाठी जे काही काम करतायत, मला वाटतं ते खूप कमेंडेबल आहे. आणि विजन देतात. आता ते भाषणात म्हणतात की 2047 मध्ये आपल्याला विकसित भारत करायचा आहे. हे लीडरला विजन दिलं पाहिजे आणि मग पूर्ण जनतेला, पूर्ण देशाला तिथपर्यंत ड्राईव्ह केलं पाहिजे. मग आतापर्यंत तुम्ही सांगा, आता 15 वर्ष आपण मागचे, आता तुम्ही तर पाहिले नाहीत, 15 वर्षाचा जर तुम्ही थोडा अभ्यास केला याच्या पूर्वीच्या 2014च्या, फ्रॉम 2004 टू 2014, 10 वर्ष, तर काय डिरेक्शन होतं, काय विजन होतं असं जर विचारलं तर कदाचित उत्तर देता येणार नाही. आता इव्हन तुम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस सरांचं बघा की आता मी परवा दिवशी कॉन्क्लेव्ह होता एक इकॉनॉमिक फोरमचा, आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की आय वॉन्ट टू मेक अ महाराष्ट्र $1 trillion इकॉनॉमी इन 2028. दिस इज अ विजन दिलं पाहिजे लीडरने. आणि विजन इज काय म्हणतात, कॅन बी मेजर्ड. ही किती मोठी गोष्ट आहे. हो, ज्यांचं विजन मी मापतोल करू शकतो 2028 मध्ये गेल्यानंतर, ते किती मोठं विजन आहे असं मला वाटतं. म्हणून विजन ते देतात आणि लोकांना तिथपर्यंत ड्राईव्ह करतात, सगळ्यांना एकत्रित घेऊन. मला वाटते हे खूपच वेगळं त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि बाकीच्या अनेक हजारो गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील. म्हणून ते माझेच काय आता देशाचेच आदर्श आहेत असं म्हणतात, सर्वांचेच आदर्श. तुम्ही आता रिसेंटली तुमची पोस्ट बघितलेली, तुम्ही देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेलतात. हो, तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला तिथे? खूप छान. म्हणजे आता खरं तर म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे पक्षाला, भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीचं यश देवेंद्र भाऊंच्या कारकिर्दीमध्ये मिळाले, ते पूर्वी शक्य होऊ शकलं नाहीये. आता त्यांनी ते शक्य करून दाखवलंय. म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र भाऊंनी जे कोणालाच शक्य वाटत नव्हतं भाजप संदर्भात, ते करून दाखवलं. आणि ज्याच्यासाठी मुंडे साहेबांनी, महाजन साहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य खपवलं, त्यांचं कुठंतरी स्वप्न साकार करण्याचं काम मला वाटते देवेंद्र भाऊंनी केलेलं आहे. म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आता ते बोललं तर थोडस अवघड वाटतंय, पण ब्राह्मण समाजातून असताना सुद्धा ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पद त्यांनी पहिले 5 वर्ष भूषवलं आणि नंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं, म्हणजे आता ते डिमोशनच होतं. आणि पुन्हा आता एवढ्या ताकदीच्या मॅन्डेटनं मुख्यमंत्री ते होऊ शकले. मला वाटतं ही इज अ टेरिफिक लीडर असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. आणि आता लोक त्यांच्या पॉलिटिक्स कडे बघतात की ऍज अ पॉलिटिकल लीडर ते कसे डावपेच करतात किंवा व्हॉट एव्हर इज नीडेड सत्तेमध्ये येण्यासाठी करतात, पण त्यांचा विकासाचा दृष्टिकोन पण बघायला पाहिजे. म्हणजे आता अटल सेतू असेल किंवा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा तो महामार्ग असेल मुंबई टू नागपूर, मग मेट्रोचं काम असेल मुंबईतलं, आता मराठवाडा रेल कोच फॅक्टरी असेल आपल्या लातूरमध्ये, आता ते आता म्हणतायत की 2028 मध्ये महाराष्ट्राला $1 trillion इकॉनॉमी करायची आहे. आणि त्यांनी मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा, मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या टेन्युअर्स मध्ये आतापर्यंत असं झालं नव्हतं, पहिल्यांदा त्यांनी 1 point कॉन्टॅक्ट, म्हणजे तिथे मोठे बिझनेसेस, मोठे प्रोजेक्ट जे होते ते डायरेक्ट सीएम ऑफिस मधून त्यांचं मॉनिटरिंग व्हायचं. मग एक कुठे डिले आलाय, काय आलाय, एवढे डिपार्टमेंट्स असतात ना, तर डिपार्टमेंट्सकडे जायची गरज नाही. जर तिथं काही झालं की लगेच सीएम ऑफिस मधून त्याची कारवाई व्हायची. आणि त्याच्यामुळे बरेच प्रोजेक्ट्स आपल्याला डिले होताना दिसत नाहीत, वेळेवर होताना दिसतात. असे अनेक विषय मला वाटते त्यांनी महाराष्ट्रामध्ये राबवलेत. आणि म्हणून जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा तो
10 वर्षाच्या त्यांच्या लिडरशिपचा सार माझ्या समोर होता. आणि मी त्यांना भेटल्यानंतर अशा शुभेच्छा दिल्या की भाऊ कॉंग्रॅच्युलेशन्स आणि लुकिंग फॉरवर्ड टू $1 trillion इकॉनॉमी इन 2028. खरं मला ते भावतं की जेव्हा ते म्हणतात की 2028 मध्ये असं करायचंय. आय थिंक इट्स अ व्हेरी विजनरी लिडरशिप. हो, नागपूरमधनं ते ना. हा, नागपूर. त्यांनी नागपूरमध्ये एक सिम्बा नावाचा ऍप बनवलाय, तुम्हाला माहित असेल. म्हणजे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून रस्त्यावर लागणारे CCTV वगैरे असतील त्याचा यूज करून ते म्हणजे क्रिमिनलला वगैरे पकडण्यासाठी त्याचा यूज होतोय. अच्छा. किंवा नरेंद्र मोदींनी त्यांनी बी एक नमो ऍप बनवलेला आहे. त्यांनी त्यांच्यासोबत काढलेला कुठलाही फोटो त्या ऍप वरती पाहू शकतो. अशा प्रकारचा ऍप जर प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक असा असला प्रत्येक जिल्ह्यासाठी, फॉर एक्झाम्पल ट्युशन एरियामध्ये जर म्हणजे लातूरमध्ये जर असा ऍप असला तर मग तो ऍप आता फॉर एक्झाम्पल आपण दोघं आहेत. आता ट्युशन एरियामध्ये खूप महाराष्ट्रात वेगवेगळे लोक येतात. तर लहान मुलगा एखाद्याचा हरवला ऍडमिशनच्या त्या ह्याच्यामध्ये, तर ते CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून ते आपल्याला त्याचं लोकेशन दिसलं पाहिजे. असे काहीतरी टेक्नॉलॉजी तुम्ही लातूरमध्ये आणा असं आपल्याला वाटतंय. आता कास्ट पॉलिटिक्स, नेपोटिझम याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, कास्ट पॉलिटिक्स वास्तव आहे. म्हणजे आपण ते पाहतोच आता महाराष्ट्रामध्ये पाहतो, प्रत्येक गावामध्ये सगळीकडेच पाहतो. पण आय थिंक म्हणजे त्याच्या म्हणजे हिंदू समाजानं त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि हिंदू समाज जोपर्यंत कास्ट पॉलिटिक्स मध्ये अडकून राहील तोपर्यंत आपलं प्रचंड असं मोठं नुकसान होणार आहे असं मला वाटतं. बिकॉज वी आर फायटिंग इंटरनल बॅटल्स. म्हणजे बाहेरचे जे आपल्यावरती आक्रमण होत आहेत ते तर बाजूला राहिले, पण वी आर फायटिंग इंटरनल बॅटल्स एव्हरी डे विथ अमंगस्ट इच अदर. ते मला वाटते आपल्यासाठी घातक आहे. आणि म्हणून त्याच्यापासून दूर राहून आपण हिंदू समाज म्हणून एकत्रितपणे आपण कसं पुढे काम करू शकतो असं आपण विचाराला समर्थन दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि नेपोटिझम संदर्भात आता राजकारणातलं नेपोटिझम तर आहेच. म्हणजे मला असं वाटतं की वी शुड नॉट सपोर्ट इट. त्याला प्रमोट अजिबात नाही केलं पाहिजे, ते चुकीचं आहे. एक प्लॅटफॉर्म म्हणून तुम्हाला तुमचे वडील आई राजकारणात असल्या कारणानं तुम्हाला मिळू शकतो, पण तिथून तुम्हाला सिद्ध करावं लागतं. अशी परिस्थितीमध्ये आणणं इज ओके. जसं डॉक्टरचा मुलगा समजा डॉक्टर झाला तर डॉक्टर होऊ शकतो, तो डॉक्टर की करू शकतो, पण इन दी एंड लोक जज करतात की त्याला डॉक्टर म्हणून स्वीकारायचं का नाही, त्याच्या कलेवरती, त्याच्या ट्रीटमेंटवरती. तसंच राजकारणी लोकांचं पण असलंच पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं, अचानक जे पदावर वरच्या आणून बसवलं जातं, किंवा समजा आता काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार तर राहुलजी गांधीच असणार राष्ट्रीय. मग त्यांना चेक काय की बाबा त्यांनी आता निवडणूक एवढ्या हारल्या, मग आता पुढे काय? जसं आता मी आहे, मला उमेदवारी दिली, आय हॅव टू प्रूव्ह इट, आय हॅव टू विन. आणि निवडून आल्यानंतर मला काम सुद्धा करावं लागतं सिद्ध करण्यासाठी की बाबा म्हणजे आय हॅव माय ओन पर्सनॅलिटी, किंवा मी प्रयत्न करतो, हे मला सिद्ध करावं लागतं. तसं आता राहुल गांधीजींबद्दल जी टीका होते की त्यांना काँग्रेसचं जे अध्यक्ष पद मिळालंय ते त्यांना बसवलं गेलंय. कशा कारणानं? तर ते सोनिया गांधींचे चिरंजीव आहेत ह्या कारणाला. मग दॅट इज नेपोटिझम, अँड दॅट सॉर्ट ऑफ नेपोटिझम शुड नॉट बी सपोर्टेड. तुमचा फेवरेट पॉलिटिकल लीडर कुठला आहे? नरेंद्र मोदी. ऑपोजिशनचा? सचिन पायलट. कुठल्या पार्टीचे ते? ते काँग्रेस पक्षाचे. काँग्रेसचे आहेत का? वन वर्ड टू डिस्क्राइब युअर पॉलिटिकल जर्नी. इट्स अ प्रोसेस, इट्स नॉट अ डेस्टिनेशन. फेवरेट बुक तुमची? ॲटॉमिक हॅबिट्स. तुम्ही जर पॉलिटिशियन नसतात तर काय असतात आता? मी शिक्षण क्षेत्रात एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता असतो, जे मी आताही करतोय. कार्यकार म्हणजे पॉलिटिक्स मध्ये नसतातच तुम्ही? हा, म्हणजे शिक्षण क्षेत्रातला एक कॉन्ट्रीब्युटर असतो. अशी कुठली क्वालिटी जी तुम्ही ऍडमायर करता तुमच्या अपोनंट मध्ये?
चांगली क्वालिटी अपोनंट्सची कुठली वाटली तुम्हाला? कुठल्या अपोनंटची? तुमचे अपोनंट आता मला जास्त आयडिया नाही. नाही, तू असं स्पेसिफिकली सांगितलं तर मग उत्तर द्यायला सोपं. तुमच्या मतदारसंघातील अपोनंट्स तुमचे, म्हणजे माझ्या वार्डातील, शहरातील, म्हणजे कुठलं? तालुक्या, जिल्ह्यातील? नाही, असं एखादं नाव सांगावं लागेल सो दॅट आय कॅन से. अमित देशमुख. हा, त्यांच्याबद्दल की ते त्यांच्या फॅमिलीतली बॉन्डिंग, त्यांच्या फॅमिली ज्या पद्धतीनं ते वर्क करतात एकमेकाशी संलग्न राहून, त्या गोष्टी आय ॲडमायर. असं जर तुम्हाला कधी चान्स भेटला की म्हणजे एक कुठला तरी तुम्हाला नियम, लॉ चेंज करायचा, तर कुठला चेंज करताल तुम्ही? अच्छा, म्हणजे जसं 370 हटवले तशा टाईप. अच्छा, तसा म्हणजे पूर्ण राष्ट्रीय स्तरावरचा? म्हणजे तुमच्या आणि लोकलचा असला तरी काय अडचण नाही. लोकलचा असं असे बरेच आहेत, एक उत्तर देता येणार नाही. हा, तुमचं फेवरेट स्लोगन कुठलं आहे? म्हणजे असं नसतं का स्लोगन? अच्छा, तर तुला बघून मला एक स्लोगन आठवलं. काय? छात्र शक्ती, राष्ट्र शक्ती. RSS आहे का ते? ABVPचा आहे. अच्छा. हो. तर तुम्हाला जर अशा कुठल्या हिस्टोरिकल पर्सन ज्यांच्यासोबत म्हणजे आता जे नाहीत आपल्यामध्ये, अशा सोबत त्यांच्यासोबत जर डिनर करायची संधी भेटली तर तुम्ही कुणासोबत करता? काय, मी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. नाही, तुम्हाला जर एक सुपर पॉवर भेटली, तुम्ही एक विषय एका सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकतात, कुठला विषय तुम्हाला वाटतो सगळ्यात जास्त सिरियसली? मी लगेच अखंड भारताची स्थापना केली असती. अरे वा. काय ऍडवाइस देऊ इच्छिता का तुम्ही मला? नाही, चांगलं काम आहे, त्याला पुढे घेऊन जावा आणि पॉझिटिव्ह चेंज आणण्यासाठी प्रयत्न करा. चांगलं, व्हेरी नाईस. तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. अशाच प्रकारे तुम्ही युथला मोटिवेट करायचं काम करत राहा. आणि या बाई आता काय झालंय, बांगलादेशमध्ये जे आंदोलन चाललेले, तिथं हिंदूंसोबत खूप जास्त चुकीची म्हणजे वागणूक दिली जाते त्यांना. म्हणजे आता त्याच्यावर तुमचं जरा मत पाहिजे होतं आम्हाला. नाही, अतिशय चुकीचं आहे. आणि आपण जर बघितलं तर इंडिपेंडन्सच्या आसपासच्या काळामध्ये 1951 वगैरे मध्ये आपल्या म्हणजे तिथे 1951 मध्ये जवळपास 22% हिंदू होते. 1951? हो, बांगलादेशमध्ये. नाउ दॅट पर्सेंटेज इज अबाउट 7.58%. मग हे जे काही कमी झालेली आहे पॉप्युलेशन मध्ये, हे का झाली आहे? तर तिथल्या हिंदूंवरती प्रताडणा झाली आहे, त्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे, त्याच्यामुळं झालंय. आणि आजही आपण पाहतोय की तिथं मंदिरं जाळली जात आहेत, तिथं महिला मुलींसोबत, लहान लेकरांसोबत अत्याचार होतोय. आणि त्याच्यावरती आपण स्टँड घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि ही जी काही संख्या कमी झालेली आहे एवढ्या वर्षामध्ये, त्याच्यावरती आपण स्ट्रॉंग स्टँड कदाचित घेण्यामध्ये कमी पडलो की काय, असं असल्या कारणानं आज परत एकदा तो आपल्याला दिवस पाहायला मिळतोय. म्हणून मला असं वाटतं की हे जे काही होतं हे आपण पाहायला पाहिजे. सरकारनं त्याच्यावरती स्ट्रिक्ट असं ॲक्शन घेतलं पाहिजे. बांगलादेशवरती सँक्शन्स टाकले पाहिजे. ज्या काही गोष्टी त्यांना हे सगळं रिव्हर्स करण्यामध्ये प्रवृत्त करतील त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. येस, डेफिनेटली. धन्यवाद तुमचे टाइम दिल्याबद्दल. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारच्या पॉडकास्टसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट पॉडकास्ट कोणासोबत बनवू तुम्हाला, म्हणजे लातूरमध्ये जे पॉलिटिक्स आहेत? नाही, असं आता दॅट्स युअर चॉईस. तरी एक सजेशन. काय म्हणतात ते, ट्युशन एरियाचा तुमचा जास्त ऑडियन्स आहे. हो, तिथे ज्याला कोणाला ऐकायची इच्छा आहे त्याचा तू पॉडकास्ट केला पाहिजे. म्हणजे तुमचीच इच्छा आहे, तुम्ही पॉप्युलर आहे ट्युशन एरियामध्ये. जसं माझा आता तू तिथं काहीतरी रिप्रेझेंटेशन आहे म्हणून तू माझा घेतलास, आता अजून कोणाचं वाटतंय त्याचा घ्यायचा.